नेहमी लक्षात राहिलेला तुमचा एक चांगला आणि एक वाईट अनुभव? चांगला म्हणण्यापेक्षा वाईट अनुभव जास्त सांगतो. कोरोनाच्या कालावधीचा फार भयंकर, की त्यावेळेस एकच मशीन विद्युत दाहिनीला चालू होतं आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर आहे ना कोणी बॉडी पाठवत नव्हतं. तुमच्या चांगल्या माहिती करता असेल, सगळ्यांना नाशिकरांना माहिती असेल, ही गोष्ट पाठवत नव्हतं. एक मशीन किती लोड धरणार आहे? एक बॉडीला 1 तास लागणार. 2-3 दिवसाचा कालावधी दिला होता. लोक वेटिंग किती करणार? 2-3 दिवस थांबवायची ती बॉडी. अहो, ग्रामीण भागातले लोक लेकरं बाळं घेऊन बसलेले होते. अक्षरशः ही परिस्थिती आम्ही डोळ्यांनी बघितली. फार भयंकर, म्हणजे फार दुःखद ती गोष्ट होती. त्यावेळेस मी आवर्जून सांगतो, त्यावेळेस स्वतः शाहू महाराज खैरे हे तिथं आले. बघितलं त्यांनी डोळ्यांनी काय परिस्थिती होती. तातडीने त्यांनी फोन केला, बघितले परिस्थिती बघा म्हणे, हे हाताळायचे असेल ना, हे आटोक्यात आणायचं असेल ना, ते हे तुम्ही लाकडावरती तयारी करा, तरच हे आटोक्यात येईल. एका दिवसाला, त्याच दिवशी ज्यांनी तेव्हा आम्हाला इथं दिलं की असं असं लाकडावरती घ्यायचं, म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी 11 वाजेपर्यंत 24 बॉड्या आम्ही केल्या लाकडामध्ये. आणि एका महिन्यामध्ये 1200 बॉड्या झाल्या. 1200 बॉड्या त्या आम्ही लाकडावरती करून दिल्या. म्हणजे नाशिककरांना सगळं मोकळं करून दिलं. नेहमी लक्षात राहिलेला तुमचा एक चांगला आणि एक वाईट अनुभव? चांगला म्हणण्यापेक्षा वाईट अनुभव जास्त सांगतो. कोरोनाच्या कालावधीचा फार भयंकर, की त्यावेळेस एकच मशीन विद्युत दाहिनीला चालू होतं आणि नाशिक जिल्ह्याच्या बाहेर आहे ना कोणी बॉडी पाठवत नव्हतं. तुमच्या चांगल्या माहिती करता असेल, सगळ्यांना नाशिकरांना माहिती असेल, ही गोष्ट पाठवत नव्हतं. एक मशीन किती लोड धरणार आहे? एक बॉडीला 1 तास लागणार. 2-3 दिवसाचा कालावधी दिला होता. लोक वेटिंग किती करणार? 2-3 दिवस थांबवायची ती बॉडी. अहो, ग्रामीण भागातले लोक लेकरं बाळं घेऊन बसलेले होते. अक्षरशः ही परिस्थिती आम्ही डोळ्यांनी बघितली. फार भयंकर, म्हणजे फार दुःखद ती गोष्ट होती. त्यावेळेस मी आवर्जून सांगतो, त्यावेळेस स्वतः शाहू महाराज खैरे हे तिथं आले. बघितलं त्यांनी डोळ्यांनी काय परिस्थिती होती. तातडीने त्यांनी फोन केला, बघितले परिस्थिती बघा म्हणे, हे हाताळायचे असेल ना, हे आटोक्यात आणायचं असेल ना, ते हे तुम्ही लाकडावरती तयारी करा, तरच हे आटोक्यात येईल. एका दिवसाला, त्याच दिवशी ज्यांनी तेव्हा आम्हाला इथं दिलं की असं असं लाकडावरती घ्यायचं, म्हणजे त्याच दिवशी संध्याकाळी 11 वाजेपर्यंत 24 बॉड्या आम्ही केल्या लाकडामध्ये. आणि एका महिन्यामध्ये 1200 बॉड्या झाल्या. 1200 बॉड्या त्या आम्ही लाकडावरती करून दिल्या. म्हणजे नाशिककरांना सगळं मोकळं करून दिलं.